रामकृष्ण हरी. नमस्कार. मी अभय घनश्याम टिळक. आपल्या सध्या अमृत महोत्सवी वर्ष जे भारतीय वारकरी मंडळ पुण्यातलं करत आहे त्या मंडळाचा मी एक सदस्य आहे. या ठिकाणी आज आपल्यासमोर आम्ही जे उपस्थित आहोत, आधी मी आमच्या रवींद्रजींनी त्यांचा परिचय करून दिलेला आहे. आदरणीय रवींद्र भरम आमच्या मंडळाचे संपूर्ण जे आर्थिक व्यवहार आहेत त्याची तपासणी ते करतात. माझ्या शेजारी आमच्या भारतीय वारकरी मंडळाचे जे वेणेकरी आहेत हरिभक्तीपरायण संदीप सपकाळ ते माझ्याबरोबर आहेत. माझ्या शेजारी उजव्या हाताला भारतीय वारकरी मंडळाचे आमचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण आदरणीय धनंजय दादा बर्दे आहेत. त्यांच्या शेजारी आपल्या संपूर्ण कात्रज भागामधलं जे अद्वैत वारकरी भजनी महामंडळ आहे त्याचे अध्यक्ष आदरणीय सतीशजी जंगले आहेत. आणि त्यांच्या शेजारी वैष्णव वारकरी संप्रदायाचे हे जे आमचं भजनी वारकऱ्यांचा समूह आहे त्याचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण गणेश महाराज आवजी आहेत. मी सुरुवातीला माझ्या व्यक्तिगत पातळीवरती दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही भारतीय वारकरीचा सदस्य असूनही मी वारकरी परिवेशामध्ये आलो नाही, त्याच्याबद्दल आपण मला क्षमा करावी. कारण मी अगदी म्हणजे हे कारण सांगायचं काही सबब कारण नाही, पण मी ऑफिसमधून आलो आहे म्हणून आपण तेवढी मला क्षमा करावी. आज आपल्यासमोर आम्ही जे सगळे उपस्थित आहोत म्हणजे भारतीय वारकरी मंडळ आणि आमचं विस्तारित कुटुंब ही तिन्ही भजनी मंडळ. मैजी या ना. आम्ही जे आपल्यासमोर उपस्थित आहोत ते एका आगळ्या वेगळ्या भावसुमनांजलीची एका अर्थाने जी बाब आहे किंवा जो कार्यक्रम आहे त्याला कार्यक्रम खरं म्हणणं उचित नाही, कारण माऊली टाकळकर की ज्यांनी पंडित भीमसेन जोशींना संतवाणीमध्ये आयुष्यभर टाळांची साथ केली आणि त्याच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताच्या विश्वासी माऊलींचा जो घनिष्ठ परिचय निर्माण झाला त्याचं एका अर्थाने स्मरण आणि त्या सगळ्या स्मृतिबंधाची उजळण करण्यासाठी येत्या मंगळवारी म्हणजे 23 जूनला सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये बालगंधर्व रंगमंदिरात एका आगळ्या वेगळ्या भावसुमनांजलीचं आयोजन केलेलं आहे. मी याला आगळं वेगळं अशा करता म्हणतोय की माऊलींच्या रूपाने आमचं वारकरी संगीत आणि शास्त्रीय संगीत यांच्यामध्ये जो दुवा निर्माण झालेला होता त्या दुव्याचं खरं हे जागरण आहे. आणि मला इथे अत्यंत माझं मन भरून येत आहे की ज्या दिवशी माऊलींचे अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पार पडले त्याही वेळी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रामधले मग रघुनंदन पणशीकर, रघुनाथजी खंडाळकर आणि अन्य दिग्गज त्या ठिकाणी त्या दिवशी उपस्थित होते माऊलींवरच्या प्रेमापोटी. त्यामुळे त्या दिवशी वारकरी सांप्रदायिकांच्या माध्यमातून माऊलींना तिथे आदरांजली वाहिली गेली. श्रीरंग संगोराम आपले ज्येष्ठ पत्रकार ते होते. ह्यांच्या सकट तिथे जे उपस्थित संगीत क्षेत्रामधले दिग्गज होते त्यांनीसुद्धा माऊलींना त्यांची शब्दसुमनांजली त्या दिवशी अर्पण केली. पण एक अशी मनामध्ये इच्छा होती की हा माऊलींच्या रूपाने शास्त्रीय संगीत आणि वारकरी भजन यांच्यामधला हा जो अनुबंध आहे, जो सेतू आहे, त्याचं पुनर्जागरण आपल्या हातनं घडावं अशी इच्छा होती. त्या पद्धतीने आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत भारतीय वारकरी मंडळाचे आम्ही आदरणीय भरतजी कामत यांच्याशी संपर्क साधला. आज त्यांना खरं आता काल रात्री औरंगाबादला त्यांना कार्यक्रम होता, खरे आता ते प्रवासात आहेत, नाहीतर भरतजीसुद्धा आपल्याबरोबर खरे उपस्थित राहणार होते. पण भरतजी कामतांशी चर्चा झाल्यानंतर त्या संपूर्ण मंथनातनं या कार्यक्रमाचं एका अर्थाने आपण म्हणू की बीज हे जन्माला आलं की आपण असा एखादी भावसुमनांजली माऊलींना अर्पण का करू नये. कारण टाळ हे जरी तालवाद्य असलं आणि प्रामुख्याने वारकरी संगीत जे आहे आमचं वारकरी संगीत जे आहे म्हणजे मी संगीतामधला तज्ज्ञ अजिबात नाही, पण मुंबई विद्यापीठामध्ये जे ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ होते डॉक्टर अशोक रानडे त्यांनी वारकरी संगीताबद्दल जे विपुल लेखन केलेलं आहे संशोधनपर, त्याच्यात त्यांनी एक बाब अधोरेखित अशी केलेली आहे की वारकरी भजन किंवा वारकरी संगीत हे स्वरूपतः लोकसंगीत समूह अर्थाने म्हणतोय आम्ही की ते सामूहिक भजनाची ती सेवा आहे. आणि कोणतीही सामूहिक संगीत सादरीकरण जे असतं ते स्वरप्रधान असतं, पण त्याच्यापेक्षा ते मुख्य म्हणजे तालप्रधान असतं. संगीत क्षेत्रामध्ये दिग्गज पंडित प्रामुख्याने आपल्याबरोबर त्या दिवशी असणारे रघुनंदन पणशीकरजी, त्याच्यानंतर पंडित रघुनाथ खंडाळकरजी, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी पहिल्यांदा वारकरी संगीत संमेलन शनिवारवाड्यावरती आयोजित केलेलं होतं ते आदरणीय पंडित यादवराज फड यांच्याशिवाय विदुषी मंजुषाताई पाटील,
विदुषी अंकली टिकेकर ज्या आपल्या आहेत, आरती अंकलीकर टिकेकर ह्यांचा सहभाग या संपूर्ण कार्यक्रमामध्ये असणार आहे। सुरुवातीला या सगळ्या दिग्गजांची संगीताच्या म्हणजे गायनाच्या माध्यमातून ते त्यांची सुमनांजली अर्पित करतील। प्रामुख्याने याच्यामध्ये आवर्जून सांगायची मला बाब अत्यंत आनंद होतोय, माझं अंतकरण पण भरून आलं आहे की हे सगळे ज्येष्ठ कलाकार त्या दिवशी निखळ सेवाभावाने कोणत्याही प्रकारच्या मानधनाची अणुमात्रही अपेक्षा न करता केवळ माऊलींवरच्या आणि संगीत क्षेत्रावरच्या प्रेमापोटी त्या दिवशी आपल्यासमोर त्या ठिकाणी भावसुमनांजली अर्पण करणार आहेत। हा सुरुवातीचा भाग झाल्यानंतर जे 100 वर्षाचं दीर्घ आयुष्य माऊलींना लाभलं आणि त्या संपूर्ण आपल्या जीवनामध्ये टाळाच्या माध्यमातून किंवा टाळवादनाच्या माध्यमातून त्या तुकोबांचं एक प्रमाण आहे, विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा, त्या टाळांमधलं जे विठ्ठल तत्व आहे त्याची उपासना ज्या माऊली टाकळकरांनी जीवनभर केली त्यांचा माहितीपट, त्याचं नावही माऊलीच आहे, साधारणपणे 35 मिनिटं हा त्याचा अवधी आहे। त्या माहितीपटाचं सुद्धा प्रसारण आपण त्या कार्यक्रमामध्ये करणार आहोत आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची सांगता आहे म्हणजे हा जो 23 जून 2026 बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सायंकाळी 5 ते 8 असा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला या दिग्गजांची संगीत सादरीकरण आणि त्याच्यानंतर माऊलींच्या जीवनपटाचं संपूर्ण जीवनदर्शन घडवणारा माहितीपट असं हे संयुक्त याचं आयोजन आहे। हा कार्यक्रम जो आहे हा पूर्णपणे सर्वांसाठी खुला आहे, इथे कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही आहे। फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवरती तिथे असणं ही सगळ्यांना उपलब्ध आहे। तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती अशी आहे की हा जो एक वेगळा कार्यक्रम आहे की हा पूर्णपणे उत्स्फूर्तपणे एका बाजूने वारकरी परंपरा आणि दुसरीकडनं तितकीच प्रदीर्घ असणारी आपली शास्त्रीय संगीताची परंपरा यांचा समन्वय अत्यंत सुयोग्य हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे। आपल्या सगळ्यांची ही माऊली टाकळकरांच्या आयुष्यभरच्या सेवेला ही आदरांजली असणार आहे। तर आपल्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती अशी आहे की या कार्यक्रमाची यथोचित प्रसिद्धी आपण आपापल्या माध्यमांमधून द्यावी, आपणही त्या दिवशी आवर्जून यावं। कारण मला खूप आनंद झाला की रघुनंदन पणशीकर असतील, रघुनाथ खंडाळकरचे असतील, यादवराज चिफर असतील, मंजुषाताई पाटील असतील किंवा आरती अंकलीकर टिकेकर यासारखे दिग्गज हे केवळ माऊलींवरच्या प्रेमापोटी आणि त्यांनी जी सेवा केली तिची बूज म्हणून या भावसुमनांजली कार्यक्रमामध्ये त्यांची सेवा किंवा त्यांची कला सादर करणार आहेत। तर आपल्या सगळ्यांनाही अत्यंत मनपूर्वक विनंती आहे, आपल्याला निमंत्रण पण आहे आणि आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाचं प्रगटीकरण किंवा प्रामुख्याने मी त्याला जाहिरात म्हणणार नाही पण माहिती प्रसारण हे आपण कृपया करून या उपक्रमाला सहकार्य करावं अशी विनंती। भारतीय वारकरी मंडळ हे 75व्या वर्षामधनं यंदा वाटचाल करत आहे। येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याची अतिशय भव्य अशी सांगता आपण करणार आहोत। या संपूर्ण म्हणजे वारी झाल्यानंतर जे आमच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आम्ही आयोजन करणार आहोत त्याची माहिती आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ। या संपूर्ण काळामध्ये आपलं आम्हाला सहकार्य असावं अशी नम्र विनंती। मी पुन्हा आवाहन करतो की हा अतिशय आगळा वेगळा पूर्णपणे उत्स्फूर्तपणे उत्क्रांत झालेला हा उपक्रम आहे, याला आपण योग्य ती प्रसिद्धी देऊन हातभार लावावा अशी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने आपल्याला अतिशय नम्र विनंती। रामकृष्ण हरी।